प्रभाग क्रमांक 12मधील भाजपाचे उमेदवार श्री अरुण साळवे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्ते. या प्रभागामध्ये विकास कामं झालेली नाही ती आणि या प्रभागामध्ये भरपूर असा म्हणजे समस्या आहेत. हा प्रभाग जास्तीत जास्त अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा असल्याने या प्रभागामध्ये ज्या प्रमाणात सुविधा होणं गरजेचं आहे त्या प्रमाणात झालेले नाही. प्रशासन काळामध्ये झाले काम, पण प्रशासक काळात झालेले, पण ज्या वेळेला हे सत्तेत होते त्यावेळेला ते काम काही झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मेन प्रश्न जो आहे हा जो याचा आहे स्त्रियांचा, मुलांचा, राहण्याचा हा जो प्रश्न आहे हा काही त्यांच्याकडून सुटलेला नाही. का मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय योजनेतून जागा घेऊन या समाजासाठी राहत्याच्या देवळाली प्रवारच्या धर्तीवर 11,000 रुपयामध्ये घर असं मी राबवण्याचा माझा सर्वप्रथम मानस आहे. आता वयोवृद्ध आणि जे वृद्ध महिला आहेत या महिलांसाठी आपल्याला त्यांना जे शासनाचं मानधन मिळतं, लाडकी बहीण म्हणा किंवा डोल म्हणा किंवा पुरुषांना काही जे शासकीय अनुदान मिळतं तर ते बँकेत घेण्यासाठी नगर मनमाड रोडने जाण्यास म्हणजे बँका तिकडे आहेत, तर तिकडं जाण्यासाठी त्यांची फार हाल होतात. मग एखाद्याला अपघात होऊन धोका होण्याचा, मृत्यू पावण्याचा संभव आहे, तरी माझं इथं जनसंपर्क कार्यालय आहे, तर मी इथं त्यांच्यासाठी पैसे मिळण्यासाठी त्या बँकेचे इथे एजंट बसवणार आहे आणि त्यांना जेणेकरून या गल्लीतच पैसे मिळतील. नामदार साहेब आहेत राधाकृष्ण विखे साहेब, यांच्या माध्यमातून आपल्या MIDCमध्ये एखादा 1-2 उद्योग आणण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरू आणि ते उद्योग आणल्यानंतर इथले जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना तिथे रोजगार मिळेल अशी मला खात्री आहे.